आज सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाचा प्रयत्न असेल, कारण नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी या संघाला देखील भेटले. कारण प्रयत्न हे करावे लागतील, मैदानावरती कष्ट देखील करावे लागतील, कारण समोरचा गोलंदाज देखील विस्फोटक फिरकीचा जादूगार संदीप अंगचेकर. यावेळी मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, एक सुंदर फटका मिड ऑनच्या दिशेला पाहायला मिळतोय. सुंदर फटका, 4 धावा विजय. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा फटका देखील पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेनं विकास गवडेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर खणखणीत असं आक्रमण देखील पाहायला मिळालं संदीप याच्या विरोधात. पहिला चेंडू पेस करत असताना विकास गवडेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एका खणखणीत चौकारानं धावफलक देखील वाढला जातोय. खातं देखील ओपन केलं गेलंय संघाचं आणि विकास गवडे देखील. पहिल्या चेंडूवर आक्रमण देखील पाहायला मिळालं विकास गवडेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप अंगचेकर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फुल टॉस प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र संधी होती मोठा फटका खेळण्याचे, परंतु बॅटच्या मधोमध चेंडू लागला नसेल, परंतु एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी या सलामीच्या जोडीकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव देखील घेतले. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर सिद्धेश्वर तवडा क्रिकेट संघ 5 धावा. आक्रमण करावं लागेल, कारण समोरचा संघ देखील विस्फोटक आपल्याला पाहायला मिळतोय फ्रेंडशिप बाडेवाडी क्रिकेट संघ. यावेळी मात्र गणेश बुगडे याचा प्रयत्न देखील होता. चांगल्या चेंडूला सन्मान देखील द्यायचा हे क्रिकेटमध्ये सांगितलं जातं आणि तो सन्मान देखील गणेश बुगडेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2च्या सरासरीने धावसंख्या 6 धावा. सुंदर क्रिकेट मैदानावरती, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर संयम देखील दाखवतात सिद्धेश्वर तवडा क्रिकेट संघाचे बॅटर. चौथा चेंडू पेस करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज विकास गावडे आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल संदीप अंगचेकर. विस्फोटक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी फेकण्यासाठी माहीर असलेला गोलंदाज संदीप अंगचेकर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला चकवलाय. निर्धाव चेंडू देखील आला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, कारण गोलंदाजाने देखील वापसी केले, कारण 3 चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर संदीप अंगचेकरचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी संदीपकडनं पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न देखील असफल राहतोय. पुन्हा एकदा वारंवारचे 2 चेंडू देखील निर्धाव देखील पाहायला मिळत आहेत, कारण 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर गोलंदाजीची वापसी देखील पाहायला मिळते. या सामन्याच्या दरम्यान स्ट्राईक एंडच्या दिशेनं विकास गवडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा वारंवार मात्र मोठा फटका खेळण्याची संधी, परंतु वारंवार मात्र ती संधी दवडली गेली आणि वारंवारचे 3 चेंडू देखील निर्धाव आले आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर सिद्धेश्वर तवडा क्रिकेट संघ बिनबाद 6 धावा. एक षटक समाप्त झाल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी संदीपकडनं पाहायला मिळते. मित्रांनो, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. मित्रांनो, हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ एक सामना पराभूत देखील झालाय, कारण या संघाला आता विजयाची वाट देखील पाहावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज स्वप्नील मांजरेकर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी स्वप्नीलकडनं 10-15 पावलाचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल स्वप्नील नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र गणेश बुगड्याच्या प्रयत्न, एक सुंदर फटका, आक्रमण देखील केलं गेलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा स्क्वेअर लेगच्या दिशेनं. देखील पाहायला मिळालं स्वप्नील याच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर आक्रमण गणेश बुगड्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 6 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली 6 धावेनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कट घेतोय. चेंडू डिक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी
सुंदर क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते तवडे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मित्रांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलो नाही. आपल्याला ही स्पर्धा देखील जिंकायची आहे, स्वप्न देखील साकार करायचे आहे, या शीर्षकावर देखील नाव कोरायचं आहे. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होती विकास या बॅटर जवळ, परंतु ती संधी डवळली गेली. एकेरी धावेचं रूपांतर देखील पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं नागेश कडून. परतीची फेक ही गोलंदाजाकडे केली गेली. तत्पूर्वी दोन्ही बॅटर एकेरी धावेत रूपांतर करतायत. 1 धावाने संघाची सांघिक धावसंख्या 14 धावा. दुसरं शतक हे प्रगतीपथावर चालू असताना काही चेंडूचा खेळ देखील समाप्त होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्कोअर लेगच्या दिशेनं झेल उडाला, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर मात्र क्षेत्ररक्षण आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे गणेश याच्या स्वरूपात. धावसंख्या 14. डीजे पहिली सफलता प्राप्त करून देतोय स्वप्नील मांजरेकर हा नामवंत असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश बुगडे माघारी परतला. पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला, त्यानंतर गोलंदाजीची वापसी देखील आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती, कारण विस्फोटक फलंदाज गणेश बुगडे देखील माघारी परतला. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता या षटकाच्या दरम्यान. आता मात्र मैदानावरती पावलं टाकतोय रूपा नामक फलंदाज. यावेळी मात्र हलकेच मात्र खेळून काढतोय. रनआउटची संधी देखील होते, परंतु ही संधी देखील डवळली गेली. मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅटरच्या माध्यमातून एका चौथी धाव देखील प्राप्तता पाहायला मिळते. एके डावीने संघाची सांघिक धाव संख्या 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. कदाचित शेवटी विजय आपला असू शकतो, परंतु शेवटपर्यंत लढत राहिला सुशांत बुगडे मागच्या सामन्याच्या दरम्यान, परंतु हाती विजय लागला नसेल. परंतु सुंदर फटकेबाजी सुशांत बुगडेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. यावेळी मात्र विकास गावडेच्या बॅटमधून एका खणखणीत चौकार पाहायला मिळतो स्कोअर लेगच्या दिशेनं. विजय दोन षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 19 धावा. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या संदीप अंगचेकर या गोलंदाजांना. त्यानंतर दुसऱ्या षटकात हल्ला बॉल देखील चढवला गेला. गणेश बुगडेच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर विकास गावडेच्या माध्यमातून एक चौकार देखील आला आणि या षटकाच्या दरम्यान 13 धावा देखील खर्च केल्या स्वप्नील मांजरेकर या गोलंदाजानं. आणि दोन षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर तवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या 19 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील होईल. तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मारुती गोलंदाज देखील सज्ज असेल. श्यामल पेंद्रे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाचा कर्णधार रूपा बुगडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील सुरेख झालंय, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. पहिली धाव वेगाने घेतली आणि क्षेत्ररक्षकावर देखील दबाव देखील आणण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. मैदानावरती एकेरी दुहेरी धाव देखील घ्यायचे असतात क्रिकेटमध्ये. मोठे फटके जर आले तर धावफलक देखील वाढला जाऊ शकतो, परंतु आक्रमण देखील करावं लागतंय क्रिकेटमध्ये, परंतु संयम देखील दाखवावा लागतोय क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं सुंदर फटका रुपयाच्या बॅटमध्ये. जिकडे डिक्लेअर निर्बंध होता तिकडे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एके डावीसाठी. सुंदर क्रिकेट रुपाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे.
पहिला गडी माघारी परतला. त्यानंतर संयम देखील दाखवतात ही दोन्ही बॅटर. संघाची सांघिक धावसंख्या तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. सुंदरसं गोलंदाजांचं काम आमच्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळतात कमबॉक्स मध्ये. मंदार तुळसकर सर सुंदर असे स्कोरिंगचं काम देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं फलंदाज विकास गावडे असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा वारंवार मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या प्राप्तता पाहायला मिळते. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब झालं होतं परंतु परतीची फेक एक गोलंदाजाकडे केली. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं स्वप्नील मांजरेकर कडून. 4 धावा जिथे होत्या तिथे 2 धावा संघासाठी नक्कीच वाचवल्या आणि 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या 24 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना काही चेंडूचा खेळ देखील समाप्त होतोय. विकास गावडे सलामीला आलेला फलंदाज सुंदर आक्रमण देखील फलंदाजी करतोय मैदानावरती. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होते परंतु बायच्या स्वरूपात एक धाव. कुठे मात्र यशश्री शकन काहीशी चुका देखील करतोय कारण बायच्या स्वरूपात एक धाव हे क्रिकेटमध्ये वाचवावी लागेल आणि बायच्या स्वरूपात मात्र ही तवडे क्रिकेट संघाला बोनस स्वरूपात धाव दिली जाते. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या 25 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अजूनपर्यंत मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी श्यामल पेंद्रे ह्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी तवडे क्रिकेट संघाकडे आहे परंतु अजूनपर्यंत कुठेतरी मोठे फटके थांबवले. आता मात्र पंच आमच्याकडे शाहरुख खान फौज मध्ये वळत आहेत. दोन्ही हात समांतर देखील करतायत. एक बोनस स्वरूपात अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या 26 धावा. एक गडी बाद. मात्र एक फलंदाज बाद झालेला त्याचं नाव होतं गणेश बुगडे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं फलंदाज त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं विकास गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा वारंवारचे 2 चेंडू व्हाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईटच्या स्वरूपात बोनस स्वरूपात धावा दिल्या जात आहेत तवडे क्रिकेट संघाला. या धावा रोखाव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ आक्रमण करेल नंतर त्या 3 षटकाच्या दरम्यान. कारण आक्रमकतेचे फलंदाज त्याच्या डगआउट मध्ये देखील आहेत. सुशांत बुगडे मागच्या सामन्यातला हिरो आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी मात्र व्हाईट स्वरूपात बोनस धावा तवडे क्रिकेट संघासाठी. यावेळी मात्र विकास गावडे याचा फटका देखील फसला. यावेळी मात्र झेल होण्याची संधी मिडॉनच्या दिशेनं सुरेख झेल आणि अजून एक आदर बसतोय तवडे क्रिकेट संघाला. विकास गावडे डीजे फलंदाज माघारी परतला. सलामीला गेलेला फलंदाज विकास गावडे माघारी परतला. त्यानंतर मैदानावर पावले टाकले. मागच्या सामन्यातला हिरो ज्याने 40 धावांची बहारदार अशी खेळी केले होते तो सुशांत बुगडे देखील पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅट्समन सुशांत बुगडे कणकणीत मागच्या सामन्यात झंझावाती खेळी त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले प्रेक्षकांना. या सामन्यात विस्फोटक देखील व्हावं लागेल कारण समोरचा संघ तगडा देखील आहे. समोरच्या तगड्या संघाला 60-70वी गाठावी हा प्रयत्न देखील तवडे क्रिकेट संघाला करावा लागेल. यावेळी मात्र सुंदर चेंडू शेवटचा चेंडू निर्धाव देखील आला आणि षटकाची देखील समाप्ती देखील झाली आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे मसूरकर.
एका बाजूला रूपा बुगडे तर दुसऱ्या बाजूला सुशांत बुगडे देखील पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकात बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं फलंदाज रूपा बुगडे ज्यानं पहिले षटक फेकलं तो गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय संदीप अंगचेकर, तवडेचा विस्फोटक असा गोलंदाज ज्याच्या गोलंदाजांना बऱ्याचशा फलंदाजांना नाचवलं तो गोलंदाजी मारकुर्ती गोलंदाज संदीप अंगचेकर. पॉवर प्लेचे षटक बॅटिंग पॉवर प्लेचे षटक या षटकात जास्तीत जास्त धावा रोखाव्या लागतील फ्रेंडशिप बांडेवाडी क्रिकेट संघाला. यावेळी मात्र या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील असेल सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाचा, परंतु पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव देखील आला. यावेळी मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारा चेंडू देखील पाहायला मिळाला संदीप अंगचेकर या गोलंदाजाकडून. यावेळी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका देखील पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुंदर क्रिकेट देखील पाहायला मिळाला. पहिली धाव वेगाने घेतले आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केले. चांगले रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटरच्या माध्यमातून. मित्रांनो, क्रिकेटमध्ये पहिली धाव जर वेगाने घेतले तर क्षेत्ररक्षकावर दबाव देखील आणू शकता आणि तेच चित्र या सामन्याच्या दरम्यान देखील पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव आला आणि दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावेची मोहर देखील लागले आणि संघाची सांघिक धावसंख्या 29 धावा. यावेळी मात्र पुढे सरसावट मारलेला फटका मिडॉनच्या दिशेनं लॉंगॉन पर्यंत चेंडू गेला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि मिळतील 4 धावा. डीजे चौकार पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव निघाले. त्यानंतर एका खणखणीत चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला रुपयाच्या बॅटमधून. यावेळी मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र झेल उडाला. झेल घेण्याची संधी देखील होते. यावेळी मात्र सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावेत मात्र पूर्ण करतायत. झेल टिपावे लागतील क्रिकेटमध्ये, कारण प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर विस्फोटक फलंदाजाला बाद देखील करावं लागेल. ही संधी होती मात्र ती संधी देखील दवडली गेली आणि एका जीवदानच्या स्वरूपात रूपा बुगडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं फलंदाज लेफ्ट हँडर बॅट्समन सुशांत बुगडे देखील पाहायला मिळेल. मित्रांनो, स्वतःच्या हिमतीवर खेळ खेळा, कारण मी सोबत आहे अशी म्हणणारी वेळ आल्यावर मागे पळून जातात. स्वतःच्या हिमतीवर क्रिकेट खेळावं लागेल सुशांत बुगडे या बॅटरला. गोलंदाजी मारकुर्ती गोलंदाज संदीप अंगचेकर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट पर्यंतची गोलंदाजी सुशांत बुगडेसाठी पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर प्रकारची गोलंदाजी सुशांत बुगडे याला या गोलंदाजानं जकडून ठेवलंय. विस्फोटक गोलंदाजी. यावेळी मात्र पायचेचं अपील देखील केलं होतं, परंतु पायचेचं अपील देखील पंच किशोरचे भगत सर यांनी पेटावून लावलंय. परंतु याही चेंडू मात्र निर्धाव देखील पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकात बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आणि या षटकात जकडून ठेवणारी गोलंदाजी संदीप अंगचेकर या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेनं चेंडूचा प्रवास आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. डीजे आपले त्याचप्रमाणे ओम परब याचकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी देखील आली. 38 धावा 4 षटकांचा खेळ होते समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या 38 धावा. तोपर्यंत जाऊया आपण डीजे म्हैसूरकर.
चेंडू लेगच्या बाहेर जाणारा चेंडू रुपये यांचे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाले. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मारुती गोलंदाज सुरज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवर एक डाव आणि संघाची सांघिक धाव संख्या 39 धावा. मित्रांनो, आपल्याला संघर्ष काळात संयम हा एक रस्ता आहे. ते फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. सुशांत बुगडे तुला प्रयत्न हे करावे लागतील. एक दिवस तुझा देखील असेल, कारण पहिल्या सामन्यात तू प्रयत्न देखील केले परंतु सामना देखील पराभूत व्हावा लागला. या सामन्यात देखील तुला प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके हे खेळण्याची संधी देखील तुझ्याजवळ आहे, परंतु ते प्रयत्न देखील मैदानावरती करावे लागतील. यावेळी मात्र प्रयत्न देखील केला गेला. संदीप आंगचेकर सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि मिडॉनच्या दिशेनं अजून एक फलंदाज माघारी परततोय, सुशांत बुगडे डीजे. गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. त्यानंतर मात्र आक्रमकतेचा फलंदाज सुशांत बुगडे देखील माघारी परतला. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी, आक्रमकतेपासून रोखून धरणारी गोलंदाजी सूरज परब 5व्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळते. सुशांत बुगडे माघारी परतल्यानंतर मैदानावरती पाऊल टाकतोय. शैलेश नामक हा फलंदाज. आक्रमण करावं लागेल. आता मात्र सामन्याच्या दरम्यान 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा हे जमावे लागतील सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाला. परंतु एका बाजूला शैलेश नामक फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेनं, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं रूपा नामक फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. सलीम मिडॉपच्या दिशेनं फटका आणि जिजे क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत मात्र एका धावेची मोहर पाहायला मिळते. एका धावेनं शैलेश नामक फलंदाज देखील आपलं खातं खोलतंय आणि संघाचा धाव फलक देखील वाढवलं जात आहे. ते म्हणजे 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, कारण या षटकात धावा नक्की वाचवल्या या गोलंदाजानं. अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी, विस्फोटक गोलंदाजी. या गोलंदाजावर इन स्विंग देखील आहे, आउट स्विंग देखील पाहायला मिळतं या गोलंदाजी दरम्यान. यावेळी मात्र कुठेतरी गोलंदाजाचं कौतुक देखील केलं, परंतु पंच आमच्याकडे दोन्ही ह्या समांतर देखील करतायत. एका बोनसच्या स्वरूपात, एका वाईटच्या स्वरूपात एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एके धावाने संघाची सांघिक धाव संख्या 41 धावा. सुंदर गोलंदाजी करावी लागेल फ्रेंचची बाजवडी क्रिकेट संघाला, कारण जास्तीत जास्त धावांपासून रोखून धरावं लागेल तेवढे क्रिकेट संघाला. यावेळी मात्र सुंदर फटका लेगच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परतीची फेक ही होते तोपर्यंत दोन्ही फलंदाज दुहेरी धावेत रूपांतर करतायत. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर मित्रांनो याही चेंडूवर एकच धाव निघाली असते, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण फ्रेंचची बाजवाडी क्रिकेट संघाकडून पाहायला मिळालं. वारंवार मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा नमुना देखील फलंदाज उठवत आहेत. एकेरी धावेचं पावलं देखील दुहेरी धावेत घेत आहेत आणि संघाची सांघिक धाव संख्या 43 धावा. 5व्या षटकाला सुरुवात देखील झाली. सुंदर गोलंदाजी, आक्रमण करणारी गोलंदाजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू भिटकावला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण देखील सुंदर झालंय, परंतु यावेळी मात्र अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज असते गोलंदाजाला. ज्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळी मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील उंचावला जातो आणि तो देखील आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा, कारण क्षेत्ररक्षण देखील सुंदर झालंय. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं महेश बुगडे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्याकडून. एकेरी धावेत मात्र रूपांतर पाहायला मिळतात या दोन बॅटरकडून. संघाची सांघिक धाव संख्या 44 धावा. 5व्या षटकाला सुरुवात देखील झाली. यावेळी मात्र पुन्हा एकदा शैलेश नामक फलंदाजाचा फटका देखील हुकला आणि जेल खाली जी आला होता, मात्र तू घेणार की मी घेणार या प्रयत्नात मात्र शैलेश नामक फलंदाजाला जीवदान देखील प्राप्त झालंय आणि जीवदान देखील प्राप्त झाल्यानंतर दुहेरी धावेची मोहर देखील आपल्याला पाहायला मिळाले. जे
झेल हा तुझा होता पण तो झेल टिपला पाहिजे होता आणि शैलेश नामक या फलंदाजाला माघारी परतण्याची संधी देखील होते आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यात 46 धावा. विजय. त्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या 46 धावा. सुंदर आक्रमकतेची सुरुवात शिट्याच्या टवडे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. मित्रांनो, आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. मार्ग देखील काढावा लागेल शिट्याच्या टवडे क्रिकेट संघाला. हे षटक महागड बनवावे लागेल, कारण या षटकात 20 धावा देखील जमाव्या लागतील, कारण समोर तगडी फलंदाजी 60-70वी पार करावी लागेल टवडे क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्गवरती श्यामल पेंद्रे पाहायला मिळतोय. कुठेतरी फटका फसला गेलाय आणि फटकेला फसल्यात मात्र जीवदान देखील पाहायला मिळालं. झेल होण्याची संधी देखील होते, परंतु रूपा नामक या फलंदाजाला जीवदान देखील प्राप्त झालंय, कारण मिड विकेटच्या दिशेनं झेल टिपला असता, परंतु कुठेतरी गच्चाळ क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं फ्रेंडशिप बाटेवाडी क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि मात्र याचाच नमुना तवडे क्रिकेट संघ देखील घेतोय, कारण वारंवार गच्चाळ क्षेत्ररक्षण त्याच्या बदल्यात मात्र दुहेरी धाव देखील पाहायला मिळते. 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या 48 धावा. गोलंदाजी मारुती गोलंदाज श्यामल नामक गोलंदाज. यावेळी मात्र लेग कटर प्रकारचा चेंडू होता, यावेळी मात्र चेंडू भटकावला गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, मिड ऑनच्या दिशेनं. सुंदर असं झेल स्वप्नील मांजरेकर. विजय. पहिल्या चेंडूवर 2 धावा देखील निघाल्या. पहिल्या चेंडूवर झेल देखील सुटला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजानं पुन्हा एकदा संधी देखील निर्माण करून दिली आणि या संधीचा फायदा देखील उठवला क्षेत्ररक्षकानं. क्षेत्ररक्षक होता स्वप्नील मांजरेकर. आता मात्र मंदार सावंत देखील पाहायला मिळेल स्ट्रायकिंगच्या दिशेनं. पुन्हा एकदा लेग कटरचा चेंडू, वारंवार मात्र लेग कटरचे चेंडू गोलंदाजाकडून पाहायला मिळतात. श्यामल पेंद्रे सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर रोखून धरणारी गोलंदाजी, 2 चेंडू निर्धाव देखील फेकले या गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते फ्रेंडशिप बाडेवाडी क्रिकेट संघाकडून. यावेळी मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल खाली स्वप्नील येतोय आणि वारंवार मात्र सुंदर झेल मात्र टिपला गेलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परततोय मंदार सावंत. विजय.
पाहायला मिळते ते म्हणजे श्यामल फेंद्रे या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. त्यानंतरचे 3 चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 2 सफलता देखील मिळवतो या षटकाच्या दरम्यान. सुंदर गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ झाले समाप्त. 2 धावा या षटकाच्या दरम्यान खर्च करतो हा गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेग कटरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी भटकणारी गोलंदाजी या 5व्या चेंडूवर पंच आमच्याकडे वळत आहेत. किशोरजी भगत सर एका वाईटच्या स्वरूपात आणि एका बायच्या स्वरूपात या चेंडूवर मिळतील 2 धावा आणि संघाचं 50 देखील पूर्ण होतं, म्हणजे 50 धावा देखील पूर्ण होत्या तेवढे क्रिकेट संघाच्या. प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतो हा संघ. सुंदर आक्रमणाची फलंदाजी यावेळी मात्र शैलेख नामक फलंदाज. यावेळी मात्र चेंडू भटकवला. पुन्हा एकदा वारंवार मात्र गचाळ क्षेत्ररक्षण फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाकडून आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. विजय बॅट मधून एक षटकार देखील आला. सुंदर फलंदाजी शैलेश नामक या फलंदाजाकडून. संघाची सांघिक धावसंख्या 56 धावा. इनिंग मधील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र कुठेतरी फटका फसला गेलाय. यावेळी मात्र झेल खाली स्वतः महेश बुगरे येतो. या क्षेत्ररक्षकांना कमालीचे क्षेत्ररक्षण देखील केलंय. वारंवार मात्र क्षेत्ररक्षण सुंदर आणि त्याच्यात नमुना देखील पाहायला मिळाला आणि शैलेश या बॅटरला देखील माघारी परतावा लागलाय. आणि 6 षटकाचा खेळ देखील समाप्त झाल्यानंतर तवडा क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत होता हा संघ आणि 36 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा जमवल्या आणि 57 धावांचं आव्हान देखील ठेवलं गेलं आहे, ते म्हणजे फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासमोर. आणि ह्या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती सुमित काळशीकर सर असतील. धन्यवाद. प्रेक्षकांना डगआउट फक्त खेळाडूंसाठी आहे, त्यामुळे आपण ते डगआउट खेळाडूंसाठी द्यायचं आहे.
आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा मैदानात रंगतोय. फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघ विपक्ष सिद्धेश्वर तवडे या दोन संघादरम्यान. टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाचा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने 6 षटकादरम्यान 56 धावा धावपलकावरती जोडल्या. 57 ठेवण्यात आले फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाच्या विरोधात. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानात निघेल. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तवडे व तवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा. अथक मेहनत या स्पर्धेसाठी 1 महिना अगोदर या मैदानाची सुव्यवस्था खेळपट्टी देखील बनवण्यात आली या स्पर्धेसाठी. आणि ज्या स्पर्धेची आतुरता तळवडे वासियांना होती आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना आणि रसिकांना होती ती स्पर्धा आपण पाहतोय. लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचणारी ही क्रिकेट स्पर्धा. त्याचबरोबर या स्पर्धेचं खास आकर्षण लकी ड्रॉ. 100 रुपयाचं कुपन काढून आपण या लकी ड्रॉमध्ये सामील होऊ शकता. या स्पर्धेचं खास आकर्षण प्रथम क्रमांकासाठी लकी ड्रॉसाठी बैल पाहायला मिळतो आणि 9 आकर्षक बक्षिसे देखील. आपण देखील लकी विजेता होऊ शकता, परंतु त्यासाठी आपण 100 रुपयाचं कुपन काढणं खूप महत्त्वाचं असेल. ही स्पर्धा संपल्या बरोबरच दिनांक 11 मार्च रोजी आणखी एक स्पर्धा तवडे नगरीमध्ये याच मैदानावरती 40+ ही स्पर्धा असेल. ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल आपण नावनोंदणी करू शकता तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 11 मार्चला या स्पर्धेचं आयोजन 40+ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 40+ मधील सर्व खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याला मिळेल. एका दिवसाची ती क्रिकेट स्पर्धा असेल याच मैदानावरती. दुसऱ्या डावाला सुरुवात असेल. स्ट्राइकी एंड वरती अमर आणि नॉन स्ट्राइकी एंडला अक्षय पाहायला मिळतो. ही सलामीची जोडी. स्ट्राइक वरती अक्षय असेल, नॉन स्ट्राइकी एंडला अमर. आणि गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी मार्गवर सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाकडून रुपा बुगडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 57 धावांचा पाठलाग फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी. लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळ. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे. मिड विकेटला चेंडू क्लिअर करत असताना डीप मिड विकेटला निघालाय. शॉर्ट मधून 2 धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती अक्षय या बॅटरला. आणि या 2 धावेने सुरुवात झाली धावसंख्येवरला. धावसंख्या या धावपलकावरती 2 धावा पाठलाग. 57 धावांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस. खराब क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला. बाबल तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, परंतु बॅकअप होत असताना तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. सिली मिड ऑफ एक क्षेत्ररक्षक किशोर पाहायला मिळतो ऑफ साईडला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक चेंडू थोडीशी बोट फिरवले अंतिम चेंडू चेंडूवरती. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयाचा, परंतु हा प्रयत्न ठरेल असफल. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावर. पहिला षटक पॉवर प्लेचा मिड विकेट डीप मध्ये ऑन साइडला मोठे फटके रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग देखील पाहायला मिळतोय. या हेवे लेग ब्रेक चेंडू बोट फिरवले चेंडूवरती. लेग ब्रेक चेंडूवरती फलंदाज अक्षयाला बीट करण्यात येते. सलगचा दुसरा हा निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 2 या आकड्यावर 2 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं हे महत्वपूर्ण षटक 57 धावा रोखायचे आहेत सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाला या सामन्यादरम्यान. आणि ते सक्षम रक्षण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका विकेट किपर झेल खाली. प्रयत्न असेल झेल घेण्याचा. पहिल्या प्रयत्नात झेल सुटलं गेलं. सूर्याची किरणे थोडीशी डोळ्यावरती विकेट किपरच्या. त्याचमुळे
चुकीचे जजमेंट पाहायला मिळाली. एक धाव या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 3 या धावफलकावरती. 3 धावा या धावफलकावर. अक्षय याला जीवनदान प्राप्त होतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा. मिळालेलं जीवनदान कितपत महागडं पडेल सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी, कारण अक्षय याच्याकडे देखील क्षमता मोठे फटके खेळण्याची. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी स्ट्राईक एंडवरती अमर हा बॅटर पाहायला मिळतोय. लॉंग ऑन साईडला अमरसाठी पाहायला मिळतोय 30 सर्कलच्या बाहेर. फटका आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला चेंडू जाईल. डीप मिड विकेटला चेंडू एका टप्प्यानंतर जाईल सीमा रेषा पलीकडे. पहिला आक्रमक फटका फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी आलाय अमरच्या बॅट मधून आणि या चौकात सांघिक धावसंख्या 7 धावा या धावफलकावर. मिड विकेटला चौकार अमरच्या बॅट मधून. याही वेळी तोच प्रयत्न झाला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. सागर तुळसकर स्क्रीनवरती 1 धावेने सांघिक धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. पाटलाग 57 धावांचा पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान बदल्यात 8 धावा या धावफलकावरती. बिनबाद पहिल्या विकेटसाठी झालेले भागीदारी फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी. पाटलाग 57 धावांचा या सामन्यादरम्यान फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी आणि 57 धावांचा पाठलाग रोखण्यासाठी सक्षम रक्षण हे मैदानात सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून आणि क्षेत्ररक्षणाकडून होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक 8 धावा खर्च करणाऱ्या रूपा बुगडे याचा दुसऱ्या षटकादरम्यान कोणता गोलंदाज वापरण्यात येईल यासाठी रंगलेली मीटिंग मैदान चर्चा सत्र मैदानात सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाकडून. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती शैलेश हा गोलंदाज बहुधा पाहायला मिळतोय. 6 षटकाचा सामना. दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन मैदानात, परंतु या कडाक्याच्या उन्हामध्ये देखील एक रंगतदार सामना. 2 बलाढ्य संघादरम्यान ग्रंथिका जुळी गेले. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे व तळवडे ग्रामस्थ सिद्धेश्वर चषक या स्पर्धेदरम्यान आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी. युट्यूबवरती देखील या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षक. त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. शुभेच्छा पाठवल्या फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी. समर्थ 11 संघाचे संघमालक बंड्या काष्टे, सिद्धेश काष्टे यांनी त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल. गोलंदाजीत बदलाव शैलेश पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती पहिला स्पेल असेल शैलेश या गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर अमर पहिला चेंडू फेस करेल या चेंडू षटकादरम्यान. लोअर फील्ड टॉस चेंडू बॅक टू द बॉलर. फटका समोर खेळल्या मिड ऑफ प्लेस चेंडूचा प्रवास 1 धाव मेल या चेंडूवरती. आणि लॉंबॉगवरून क्षेत्ररक्षक विकास येईल. खराब क्षेत्ररक्षण. ढिलाई पाहायला मिळाले. फंबलिंग पाहायला मिळालं. 1 धाव तर मिळाली जरूर, परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल झालाय. क्षेत्ररक्षकाच्या ढिलाईमुळे चुकू मिळेल. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती अमरच्या बॅटमधून आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 10 धावा या धावफलकावर. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी धावा देखील कमी सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी आणि त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण देखील प्रतिस्पर्धी संघाला बोनस धावा बहाल करतायत. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकल्या. खोदून काढल्या समोरच्या दिशेने वाडी स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विकास स्क्रीनवरती पहिल्याच प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिळेल फक्त 1च धावा या चेंडूवर आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 11 धावा या धावफलकावर. सुरुवातीच्या षटकापासून संयम थोडासा मैदानात दाखवला जातोय बादेवाडी क्रिकेट संघाकडून, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. रणनीती आखली गेली. समोरच्या भेदक करणाऱ्या गोलंदाजाच्या समोर थोडासा संयम दाखवा, त्यानंतर आक्रमण करावं या रणनीतीने मैदानात उतरली ही सलामीची जोडी आणि आतापर्यंत 11 धावांची भागीदारी देखील बनवते. पहिल्या विकेटसाठी स्ट्राईक एंडवरती असेल अक्षय हा बॅटर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू उजव्या शीच्या खूपच बाहेर निघालाय. पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतर होत असताना आलाय अवांतरचा, म्हणजेच काय तर अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या देखील वाढेल. या धावफलकावरती 12 धावा. दुसरं षटक शैलेश गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत 2 चेंडू फेकतो, 4 धावा खर्च करतो या षटकादरम्यान. अतिरिक्त धावा देखील खर्च झाली या षटकात, त्यामुळे लांबवणार हे षटक. तगडा फटका यावेळी ऑन साइडला. वाईड स्लॉंगला क्षेत्ररक्षक जरूर तयार, परंतु त्याला चेंडू हाय हॅलो करत असताना निघेल सीमा रेषा पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून हा निघालाय अफलातून षटकार. अठरा धावा या धावफलकावरती. फलंदाजच्या स्लॉट मध्ये चेंडू ओव्हरपिच चेंडू आणि त्यावरती बहारदार षटकार. वाईडिश लॉंग ऑनला 6 धावेने 18 धावा या धावफलकावरती. शैलेशच्या विरोधात आता हात खोलले जात आहेत. आक्रमण केलं जाते. याही वेळी लगातारचा हा दुसरा प्रयत्न. पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने फटका मोठा खेचावा हा प्रयत्न अक्षयाचा, परंतु या प्रयत्नात थोडंसं अपयश देखील मिळेल.
कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू शैलेशाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 18 धावा धावफलकावर. पाठलाग 57 धावांचा पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाला. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा. यावेळी फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेश जरूर उतरत, परंतु त्याला देखील चेंडू बीट करत असताना निघाला मिड विकेटला सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यानंतर जाईल चौकारासाठी. अक्षयच्या बॅटमधून आणखी एक दमदार चौकार आणि या चौकारात सांघिक धाव संख्या 22 धावा धावफलकावर. बॅक टू बॅक दोन मोठे फटके. अक्षयच्या बॅटमधून सांघिक धावसंख्येला देखील गतिमानता प्राप्त करून देणारे हे फटके पाहायला मिळाले. 22 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा निघाल्यात, परंतु दुसऱ्या षटकात आतापर्यंत 14 धावा निघतायत. अक्षय मैदानात आक्रमण करतोय, त्याचं हे प्रमुख कारण या षटकात जास्त धावा निघाल्यात. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव मेल. या चेंडूवरती वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सुशांत गावडे आलाय. परतीची फेकी वेगात गतीने तोपर्यंत सिंगल मैदानात प्राप्त होईल आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा धावफलकावर पाठलाग करतोय मैदानात. फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघ 57 धावांचा पहिल्या विकेटसाठी झालेली सुंदर सुरुवात, सुंदर भागीदारी देखील अक्षय आणि अमर या दोन बॅटरकडून. अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार निघालाय, तो खेळतोय 14 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या बाजूने अमरच्या बॅटमधून एक चौकार निघालाय, तो खेळतो 8 या धावसंख्येवर. 57 धावांचा पाठलाग 6 षटकादरम्यान. प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. रणनीती आखणं खूप महत्वाचं असतं. कॅल्क्युलेशन क्रिकेट हे देखील मैदानात खेळ जाते. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती आक्रमण आणि हे क्रिकेटचं परिसूत्र. त्याचाच वापर करत असताना 57 धावांचा पाठलाग सफलतापूर्वक करावा या इराद्याने मैदानात जोडी अक्षय आणि अमर याची. तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल. गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतो सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाकडून. सागर तुळसकर गोलंदाजी मार्गवर. पहिला स्पेल असेल सागर तुळसकर याचा या इनिंग दरम्यान. राईट मोर द विकेट असेल. स्ट्राईक एंडवरती अक्षय पहिला चेंडू खेळेल या षटकातील. पहिल्या चेंडूवरती फटका समोर खेळ आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला सुशांत पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. वेल फक्त 1 धाव या चेंडूवर. फटका चांगला, परंतु सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावफलकावरती 24 धावा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलाय सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाला. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा. या सामन्यात विजय प्राप्त करणं खूप महत्वाचं असेल. आपलं स्थान जिवंत ठेवण्यासाठी, आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात विजय हा अति महत्वाचा सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी. दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघ पहिलाच सामना खेळतोय, त्यामुळे त्या संघासाठी देखील हा सामना खूप महत्वाचा असेल. यावेळी कट केला चेंडू. शॉर्ट कव्हरला चेंडूचा प्रवास. 1 धाव मेल या चेंडूवरती. रुपा बुगडे स्क्रीनवरती चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वाच्या धावा रोखल्या, परंतु मेल या चेंडूवरती 1 धाव आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या आता 25 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सांघिक धावसंख्येचा 57 धावांचा पाठलाग देखील केला जातो. आणि त्याचबरोबर महत्वाची बाब, प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल निघतायत. स्ट्राईक रोटेट प्रत्येक चेंडूवरती केलं जातं. 1-2 धावा खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये आणि ते पाहायला मिळतात. लेग ब्रेक चेंडू बोटं फिरवले. विकेट किपर कडून चुके पाहायला मिळाले. धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा ताळमेळ चुकलाय. कॉलिंग खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये. यस नो वेट हे शब्द उच्चारणं फलंदाजाने खूप महत्वाचं असतं, परंतु ते पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूने गेल्या धावफलकावरती आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 25 धावा बिनबाद 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या सामन्यादरम्यान फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघ. याही वेळी लोअर फुल टॉस चेंडू. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी, परंतु मिस टायमिंग फटका. चेंडू निघाला वाडीश मिडॉनला. 1 धाव मेल या चेंडूवरती. बाबल आलाय चेंडूवरती. तोपर्यंत 1 धाव आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 26 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस चेंडू. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हा चेंडू करणारा पाहायला मिळाला, परंतु फुलटॉस चेंडूवरती मिळाली फक्त 1 धाव अक्षय या बॅटरला. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधीच वगळायचा नसतो, कधीच चुकवायचा नसतो, कारण ते मेजवानी असते फलंदाजासाठी. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. यावेळी स्ट्राईक एंडवरती अमर हा बॅटर. यावेळी शॉर्ट चेंडू. पुलचा फटका. मिस टायमिंग झालाय. मंदार सावंत झेल खाली. साधा सोपं झेल असेल, कोणते चूक नसेल या झेलसाठी. सेफ हँड झेल. पहिला धक्का बसतोय फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला. अमर माघारे परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 26 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात या धावफलकावरती.
न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. सूरज परब स्ट्रायकिंग एंड वरती असेल. अमर माघारेपर्यंत विकेट मिळवली सागर तुळसकर याने. विकेट लवकर मिळणं खूप महत्वाचं होतं सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघासाठी आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी गोलंदाज सागर तुळसकर याने. पहिला चेंडू फटका मिस टायमिंग परंतु जाईल सिली पॉइंटला. एक धाव मिळेल या चेंडूवरती. सूरज परब या बॅटरला आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 27 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात 9च्या रनरेटने धावा निघाल्यात फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी या 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावपलकावरती पाठलाग 57 धावांचा. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. फास्ट क्रिकेट खेळा. अजूनही बरेच सामने आजच्या दिवसातील तब्बल अजूनही 5 सामने आजच्या दिवसातील बाकी. वेळ बराच घेतला जातो या सामन्यासाठी. माहीत आहे दोन्ही संघासाठी हा खूप महत्वाचा सामना परंतु फास्ट क्रिकेट खेळावा लागेल कारण यानंतर देखील अजूनही 5 सामने आजच्या दिवसातील बाकी. आणि याच महाशिवरात्र आणि त्याचमुळे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज महिला दिन देखील जागतिक महिला दिन त्याच्या देखील सर्व महिलांना सर्व माता भगिनींना शुभेच्छा. गोलंदाजी मार्गावरती किशोर पाहायला मिळतोय. बॅटिंगच्या पॉवर प्लेचं हे षटक फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतील. 18 चेंडू 30 धावा हे समीकरण या सामन्याचं. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम पहिल्या दिवसापासून. किशोर गोलंदाजी मार्गावरती पहिला स्पेल असेल. किशोर या गोलंदाजाचा 4थं षटक संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज परब पहिला चेंडू फेस करेल. ऑन साईडला मिड विकेट डीप मध्ये काऊ कॉर्नर देखील ऑन साईडला आणि लॉंगर देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लेग ब्रेक चेंडू. फिंगर रोल केले. फ्लाईट दिली या चेंडूला आणि त्याचमुळे या चेंडूवरती फलंदाज बीट देखील होते परंतु मेल एक धाव. लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. अतिरिक्त धावा मिळाल्या संघाच्या खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धाव संख्या 28 धावा या धावपलकावर. फ्लाईट चेंडूला दिली आणि त्याचमुळे खडे राऊंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता या चेंडूसाठी फलंदाजाकडे आणि त्याचमुळे एक धाव अतिरिक्त स्वरूपाची संघाच्या खात्यात. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय हा बॅटर. याही वेळी लेग ब्रेक चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. लेग ब्रेक चेंडू सातत्याने फेकले जातात. फलंदाजाला रोखणारे हे चेंडू पाहायला मिळतात. विकेट किपर याचं देखील कौतुक करावं लागेल. क्लोज विकेट किपिंग महत्वाच्या धावा रोखल्या जातात. चेंडू देखील रोखण्यात येतोय. निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 28 धावा या धावपलकावर. हे षटक खूप महत्वाचं असेल फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघासाठी. यावेळी लोअर फील्ड टॉस चेंडू. तगडा फटका. अक्षयच्या बॅट मधून चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी अफलातून फटका. गगनभेदी हा षटकार अक्षयच्या बॅट मधून आणि या 6 धावेने सांघिक धाव संख्या. सुरुवातीचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकले अचूक टप्प्यावरती परंतु त्यानंतर फुल टॉस चेंडू. शरीरावरचं नियंत्रण बिघडलं गोलंदाज किशोर याचं. याही वेळी ओव्हरपेच चेंडू फटका आडव्या बॅटने खेळाय. काऊ कॉर्नरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती जी गॅप होती ती गॅप भेदत असताना चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. चौकाने सांघिक धाव संख्येत बदल घडून आणला जाईल धावपलकावरती. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक आणि या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आक्रमण सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते बॅटर अक्षय याच्याकडून. यावेळी वेगात चेंडू फेकला. गती वरती बीट करण्यात आलाय फलंदाज अक्षय याला. मागील 4 चेंडू
धीम्या गतीने फेकले, फिंगर रोल केले, फ्लाईट चेंडूला दिला, परंतु त्यानंतर हा चेंडू अति वेगाने फेकला. त्याचमुळे अक्षय देखील बीड झाला. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, बॅट देखील वेगात गतीने फिरवले, परंतु निर्धाव चेंडू या धावफलकावरती. यावेळी समोरच्या दिशेने तगडा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना चेंडूला भिरकावून दिले वाईड स्लॉंग ऑलला सरळ सीमारेषा पलीकडे. आणखी एक अफलातून दमदार षटकार फलंदाज अक्षयच्या. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अक्षय याचं मैदानात आक्रमण, काउंटर अटॅक अक्षय याचा पाहायला मिळाला. या 5व्या षटकादरम्यान 1 षटकार, 2 षटकार आणि 1 चौकार या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. आणि तब्बल 17 धावा खर्च करणार आहे षटक किशोराचं समाप्त झालं. एक महागडं षटक म्हणावं लागेल सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी, कारण 57 धावा रोखायच्या आहेत या सामन्यादरम्यान. आणि अशामध्ये महागडा षटक किशोराचं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं. 5व्या षटकाची सुरुवात सागर तुळसकर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो. सेकंड स्पेल असेल सागर याचा. विकेट मिळवावी लागेल अक्षय याची, तरच दबाव येईल फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघावरती, कारण अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. समोर असेल बॅटर सूरज परब, पहिला चेंडू तो फेस करेल या षटकादरम्यान. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ गोल्डन चेंडू पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न बॅकवरती जात असताना, परंतु हा प्रयत्न असफल ठरला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या 5व्या षटकाची. आता 11 चेंडू आणि 13 धावा बनवाव्या लागतील फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला या सामन्यादरम्यान. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. यावेळी तगडा फटका ऑन साईडला खेळण्यात, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतो शैलेश. झेल खाली येईल, कमालीचं झेल. अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवर, त्याने पकड मजबूत करत असताना एक कमालीचं झेल पकडण्यात आले शैलेशच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुसरा धक्का बसतोय फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा, 57 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यादरम्यान. विकेट मिळवली गोलंदाज सागर तुळसकर याने आपल्या संघासाठी, आणि विकेटच खूप महत्वाची या सामन्यात, कारण आता 10 चेंडू 13 धावा हे समीकरण. मैदानात श्यामल फेंद्रे हा बॅटर दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो. पहिला चेंडू तो खेळेल या षटका दरम्यान. या इनिंग दरम्यान देखील 10 चेंडू 13 धावा हे समीकरण या सामन्याचं. दुपारचं सत्र रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचवणारा हा सामना. कोणता संघ विजय प्राप्त करेल? दुसऱ्या बाजूने सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी या सामन्यात विजय खूप महत्वाचा असेल. आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या स्पर्धेदरम्यान. हलक्या त्याने दिशा दिली चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला चेंडूचा प्रवास, 1 धाव मिळेल या चेंडूवरती. मडगाडचा चांगला वापर करत असताना हा फटका खेळण्यात आलाय. पहिला चेंडू सन्मानजनक फटका. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हेच क्रिकेट असतं आणि ते पाहायला देखील मिळालं. सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय, ज्याच्या बॅटमधून निघाल्यात मागील षटकादरम्यान 2 षटकार आणि 1 चौकार. तो आक्रमण सातत्याने करतोय प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती, त्याचा देखील प्रयत्न असेल अटॅकिंग क्रिकेट याही षटकात खेळावा, सामना लवकर समाप्त करावा. परंतु दुसऱ्या बाजूने विचार असेल गोलंदाज प्रयत्न असेल सागर तुळसकर याचा की ही विकेटला या षटकात मिळावी. ही विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकते या सामन्यातील. 9 चेंडू आणि 12 धावा. लेग ब्रेक चेंडू बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धावले गेल. बदलालित्य दाखवलं, वैविध्यता दाखवताना पाहायला मिळतं गोलंदाज सागर तुळसकर. विकेट मिळवली या षटकादरम्यान. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय 4 चेंडूवरती. हे महत्वपूर्ण षटक संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारं आणि सामन्याला देखील निश्चित स्वरूपात कलाटणी देणारं ठरू शकतं.
यावेळी लेग ब्रेक चेंडू मिस टायमिंग फटका. झेलची संधी असेल, स्वतः गोलंदाज झेल खाली प्रयत्न करतोय परंतु झेल मैदानात ड्रॉप झाले. ही विकेट खूप महत्वाची होती सिद्धेश्वर तावडे क्रिकेट संघासाठी. गोलंदाज सागर तुळसकर याने स्वतः प्रयत्न केला या झेल घेण्यासाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु प्रयत्न तेवढा सोपा नव्हता, कठीण होता हा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी. कॅच ड्रॉप झाला, मिळाला जीवनदान फलंदाज अक्षय याला. ही विकेट खूप टर्निंग पॉइंट ठरणार होती या सामन्यादरम्यान. अक्षय याला जीवनदान मिळालं, एक धाव मिळाले. सांघिक एक धाव संख्या 46 धावा. आता धावपलकावर जर पाहिलं तर विजयासाठी 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती शामल हा बॅटर अंतिम चेंडू फेस करेल या षटकातील. लेग ब्रेक चेंडू कटचा फटका, शॉर्ट कव्हरच्या वरून खेळ डीप स्वीपर कव्हरला. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेक करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या अंतिम चेंडूवरती 2 धावा मिळत असताना सांघिक धाव संख्या या धावपलकावर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. आता शेवटचं षटक कोणता गोलंदाज फेकेल यासाठी देखील टीम मीटिंग लागली जाईल मैदानात अक्षय याचा झेल सोडण्यात आला. अक्षय मैदानात आहे, त्याच्या बरोबरीला शामल हा बॅटर देखील चांगला क्रिकेट खेळतोय, सन्मानजनक क्रिकेट खेळतो. त्याच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 3 धावा निघाल्यात आणि अक्षय याच्या बॅटमधून आतापर्यंत 33 धावा निघतात. या 57 धावांचा पाठलाग करत असताना ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा देखील समावेश. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अंतिम षटक देत ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गावरती शुभम पाहायला मिळतोय सिद्धेश्वर तावडे क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू असेल राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट लेन आउटसाइड ऑफचा उजव्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा. स्वे चेंडूचा अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती आता 49 धावा. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट चेंडू पूल केलाय. शॉर्ट पूलचा फटका मिड विकेटला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात गतीने आलाय शैलेश. पहिली धाव वेगात गतीने पुढे जरूर झाले परंतु चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. बॅटर अक्षय याला. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 50 धावा. सांघिक अर्धशतक बादेवाडी क्रिकेट संघाचा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 50 धावा या धावपलकावरती पाठलाग 57 धावांचा या सामन्यादरम्यान फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघासाठी. या फटका सुंदर खेळाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. फेकी आली. विकास या क्षेत्ररक्षणाकडून रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. शामल या बॅटरला तिसरा धक्का बसतोय फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 50 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात सिद्धेश्वर तावडे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. तिसरा धक्का फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या 50 धावा या धावपलकावरती. विजयासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा हे इक्वेशन या सामन्याचं. नवीन फलंदाज मैदानात नॉन स्ट्राईक एंडवरती जीजी. 45 जर्सी नंबर नाही 45 जर्सी नंबर म्हटलं तर विराट रोहित शर्मा आणि हिटमॅन सारखी फलंदाजी करावी लागेल जीजी याला देखील. 7 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडू उठले स्ट्राईक एंडवरती अक्षय. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील झेलबाजसाठी. बॅटची कड्या घेत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. महत्वपूर्ण सफलता शुभम याच्या खात्यामध्ये लिहिली जाईल सिद्धेश्वर तावडे क्रिकेट संघासाठी. प्राइज गोल्डन विकेट कार्ड. अक्षय माघारी परतोय डगआउटच्या दिशेने. चौथा धक्का फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या आता 50 धावा या धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात.
3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अक्षय माघारे परतलाय. प्राइस आणि गोल्डन विकेट ही सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासाठी 34 धावांची बहारदार खेळ, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा देखील समावेश. आणि ही खेळ समाप्त केली अंतिम षटका दरम्यान गोलंदाज शुभम याने डेथ ओव्हर प्रेशरचं षटक, आणि या प्रेशरमध्ये चांगली गोलंदाजी. 9 धावा डिफेंड करायच्या होत्या. आतापर्यंत 2 धावा खर्च झाल्यात. येणाऱ्या 3 चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता कंपल्सरीची या स्पर्धेचा नियम. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय संदीप आंगशेकर. स्ट्रायकी एंडवरती पंचांकडून गाड घेतात आणि सज्ज होतील स्ट्रायकी एंडवर. 3 चेंडू 7 धावा हे समीकरण या सामन्याचं. इथे जर डॉट चेंडू निघाले तर पुन्हा एकदा प्रेशर असेल फलंदाजावरती. यावेळी शॉर्ट चेंडू फटका खेळा ऑन साइडला स्क्वेअर लेगला. चेंडूचा प्रवास 1 धाव मेल. या चेंडूवरती दुसरा धावेचा देखील प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवण्यात आला, परंतु तिसरी धाव देखील मिळाली असते फलंदाजाला. 2 धावा या चेंडूवरती आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या आता 52 धावा धावपलिकेवर. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता 2 चेंडूवरती. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या सामन्यात. यावेळी आडव्या बॅटले ताकदवर फटका. डीप काव कोणाला चांगलं क्षेत्ररक्षण बाबल याचं. पायाने चेंडू अडवण्यात आलाय. कॅरेबियन स्टाईलने चेंडू अडवण्यात आलाय. महत्वाच्या 2 धावा रोखण्यात आल्या या चेंडूवरती, आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या आता 54 धावा धावपलकावर. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 3 धावा काढाव्याच लागतील. फ्रेंडशिप बादेवाडी क्रिकेट संघाला 1 चेंडू 3 धावा. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट. डीप मध्ये स्क्वेअर लेग. डीप मध्ये ऑन साइडला डीप काव कोण वाईडिश लॉंग ऑन देखील ऑन साइडला 30 या सर्कलच्या बाहेर. ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ पाहायला मिळतो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये. 1 चेंडू 3 धावा. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिस्ड लाईन केली. चेंडू निर्धाव निघतोय. शुभम याने या सामन्यात सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाला विजय प्राप्त करून दिलाय. 6 चेंडू 9 धावा रोखायच्या होत्यात आणि या सामन्यात 2 धावाने विजय प्राप्त करतोय सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघ. पहिला विजय या सामन्यातील सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाचा. 57 धावांचा पाठ विकेट या सामन्यातील कलाटने देणारे ठरले. अक्षय माघारे परतल्यानंतर या सामन्यात कमबॅक केले सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाने, आणि या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केला जातोय सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघाकडून. रोमहर्षक सामना या स्पर्धेतील, आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल